लय बी कार्यकर्त्यांना गाड्या देऊ नका, मोकार खर्च करायला लावू नका मला. मी कामात आहे, नंतर बघतो. कुठे आहे त्या टोनग्याचं घर? आपण त्यांना शिस्तीत साईडला घेऊन बाजूला बोलू. त्यांचे कोण म्हणजे घरी माणसं आहेत काय ते तुम्ही बघा, एकदा हँडल करू आपण. गुढीत ऐकलं तर ठीक, नाही तर आपला साम दाम दंड भेद शोध घ्यायला बघा. आपल्याकडे काय कमी पर्याय आहेत का नाही ते बघू आपण. हे कशाला आलं तिथं? नमस्कार उमेदवार. नमस्कार. काय चाललंय? काय आता काय कामं आपली नेहमीची. बरंय बरंय, चांगलं चाललंय. या ना घरी, बसू आपण जरा. या बसूयात. काय गरीबाच्या घरी तरी कधी यायचे तुम्ही? यावं लागतंय. या. इथंच बसू सावलीला. हा हा, हे घ्या बस. तुम्हाला तर माहिती साहेबांनी आता उमेदवारीच फॉर्म भरलाय. हा, पण नेमकं काय तुमच्याच भागात त्यांचे मतदान आहेत. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही थोडी माघार घ्यावी. कसं आहे माहिती आहे का, साहेबांचा आमचा काही विषय नाही, पण काय आहे, आमच्या पण काय मागण्या आहेत साहेबांकडनं नाही पूर्ण झाले. तुमच्या मागण्या पूर्ण केल्या, तुमचा खंबीर पाठिंबा असले, ह्या गावातून त्यांना मतदान पडलं, जर थोड्यासाठी जर साहेबांना दगाफटका झाला तर ते योग्य नाहीये. हे बघा, सगळ्या गोष्टी साहेब बोलू शकत नाहीत. साहेबांनी आमच्या मागण्या मान्य केल्या असत्या तर आम्हाला वेगळं उभं राहायची गरजच नव्हती. लोकांच्या काही मागण्या आहेत, लोकांमधून नाराजी आहे. वर पक्ष वेगळाच आहे, त्यामुळे साहेबांना अडचणी आल्या असतील तुमच्या मागण्या पूर्ण करण्यात. हे बघा, ज्याला काम करायचं आहे ना, आमच्या मागण्या काही मोठ्या अशा नव्हत्या की आम्हाला 5 स्टार हॉटेल पाहिजे का काय पाहिजे. साध्या आमच्या वीज, पाणी, रस्ता हे 3 गरजा आहेत. कसं आहे, तुमचं वैयक्तिक काय असेल ना तर बोला. सगळ्या गावात कशाला धुणं दूध बसता. साहेबांना एक तर कसं आहे, त्यांचा 20 वर्ष झालं सत्तेत आहेत आणि त्यांना असं गालबोट लागायला नको. आणि वर नेमकं केंद्रात आता सत्ता कोणाची म्हणून इथपर्यंत सत्ता आली ना तर त्यांना सुधारणा करता येईल. तुमच्या वैयक्तिक मागण्या सगळ्या पूर्ण होतील. तुमचं काय असेल ती बोला, साहेब लगेच तुमचं काम करतील. मी काय म्हणतो, राज्यात उद्या सरकार आपलं येणार आहे. इथं जर आमदार त्याच सरकारचं असेल तर तालुक्याचा विकास होईल. मग मी काय म्हणतो, एवढे वर्ष तुम्ही काम केले ना, ह्या वर्षी आराम करा. मला तुमच्या सरकारमधून तिकीट द्या, पार्टीमधून उभं राहीन. ही पार्टी तुमच्यावरून तुमची नसतं. तुम्ही ऐका ना, तुम्ही वरून असतं तिकीट. ही यांनी 20 वर्ष सत्तेत, यांचं पॉप्युलरिटी किती, त्याच्यामुळे यांना आहे. नाही. नुसतं नाव घेतलं तुम्हाला जर 50-100 मतं पडत असतील ती उपयोगाचं नाही हो. तुम्ही समजून घ्या ना आमचं बोलणं. वरून तिकीट यायचं काय कारण आहे? मतदान जनतेतून होणार आहे, उमेदवार जनतेला देऊ द्या ना. तुम्ही कोण वरून ठरवणार आहे? मग काय साहेब नारळ घेऊन फिरतील का? फिरू द्या ना. अहो, जनतेत फिरणं तर त्यांचं काम आहे. इथून एवढ्या लांब दिल्लीपर्यंत जातात तर इथं 500-600 किलोमीटरचा मतदारसंघ फिरायला काय अडचण नाही त्यांना. अहो तुम्ही ना एक काम करा, साहेबांनी आम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्यांची ह्या इलेक्शनला कसल्याही परिस्थितीत काही करायची तयारी त्यांनी. अहो हरिद्वार, द्वारका, पर अयोध्येपर्यंत लोकांना 3-3 कोटीपर्यंत त्यांनी अशा बसेस, रेल्वे सगळं केलंय त्यांनी. प्रवासांना किती कधी देवधर्म करून आणला. ऐका ना, माझं म्हणणं काय आहे, तुम्ही एक काम करा, कोरा चेक साहेब सही करतील. तुम्हाला काय अमाऊंट टाकता येईल ते टिट्यात टाका. तुम्ही तुमच्या विचार पद्धतीने करा, amount. तुमची अहो काय एक साधं फुटकी कवडी नाही, तुमची वाईफ येत नाही, सोन्याने मडून जातील. तुम्हाला मोठा बंगला होईल त्यात. तुम्ही एखादी गाडी देते साहेब गिफ्ट तुम्हाला. पण तुम्ही ना त्यांना फक्त पाठिंबा द्या. हर्षल जबर तेवढं घेऊन ये, कोरा चेक आपण साहेबांना लगेच सही. 1 मिनिट तुम्ही ऐकून घेता का नाही माझं? बोला. सर, तुम्ही काय म्हणले आता, साहेबांनी देवदर्शनाला ट्रिपा नेल्या होत्या लोकांच्या. लोकांनी त्याच्यासाठी याच्या वडिलांना निवडून दिलं का की आम्हाला देवदर्शन करायचंय? तुम्हाला जी कामं करण्यासाठी निवडून दिले ती करा. देवदर्शन आम्ही आमच्या पैशाने करू ना. हे का समजत नसतील यांना, का धुणं धुवायचंय लोकांचं? तुमच्या सगळ्या खानदानाचा तुमचा उद्धार होईल. हो ऐका ना, 2 मिनिटं या नाही. बघा साहेबांनी कोरा चेक आणलाय, तुम्ही याचा विचार करा, अमाऊंट टाका. या ना 2 मिनिटं. साहेब ऐका ना, मी काय म्हणते, आता जे होईल ते होईल, ऐका यांचं. अहो उद्या काही कमी जास्त झालं तर काय करायचं? हाय ते सगळं विकावं लागेल. एवढी भीती वाटत असेल ना, तू तुझ्या घरी निघून जा. मी एकटा खंबीर आहे यांच्याबरोबर लढायला. सोड, काही सांगते. काय विचार घेतला का साहेबांनी आणलेले? तुम्ही तुमच्या पद्धतीने जमतंय तुम्हाला? काय जमतंय? कोरा चेकवर अमाऊंट टाकायला तुम्हाला काय पाहिजे ना साहेब द्यायला तयारी. फक्त येणे हा कंडिशन साहेबांना निवडून यायचंय. तुमच्या साहेबाला सांगा
आता 1 महिना आधी पैसे वाटण्यापेक्षा आहे ना 5 वर्ष कामं करायला शिका लोकांची. एक काम करा, बाजूला घ्या. साहेबच बोलतील तुमच्याशी. हां या तुमच्याशी बोल या. या. हम्म. कशाला मोकार निवडणूक लढवतोय? तुझं काम नाहीये ते. का तुम्हीच काय ठेका घेतला काय निवडणूक लढवायचं? अरे 20 वर्ष झाले तालुक्यात सत्तेत आहे. 20 वर्ष असले म्हणून काय तुमचा काय 7-12 लिहिलाय का? तुमचं काय मक्तेदारी झाली का त्याच्यावर? हा, सामान्य लोकांना काय करायचं? उभं राहायचं का नाही आम्ही कधी? तुझ्या मागं मतदान किती आहे रे? तुम्हाला काय करायचंय? तुमच्या मागं किती ते बघा, आणि तुमच्यापेक्षा जास्तच असेल, त्याशिवाय तुम्ही इकडं आलाय का पाया पडायला? अरे तू माझं ऐक. तुला जर जगायचं असेल ना तर हा अर्ज मागं घे. धमकी दे. एक तर तुझ्याकडे 4 व्हीलर नाही. तू फिरतो असल्या फटफटीवर. उद्या अपघात झाला, ट्रकने उडवलं, डंपरने उडवलं, जीव जाईल ना तुझा. वा, शोभतंय बरं का तुम्हाला. योच धंदा तुमचा, त्यामुळेच आम्ही वैतागून उभं राहिलोय. तुम्ही आहे ना काही करा, पण माघार घेणार नाही म्हणजे नाही मी. ए भाडखाऊ, तालुक्यात राहायचं असेल ना आत्ताच्या आत्ता अर्ज मागं घ्यायचा, नाही तर हातपाय तोडून गाड्यात देईन. तुम्ही काय हातपाय तोडताय बघू ना. समजत नाही का भाई? हां तुला कळतं का? एक मच्छरचं एवढं तरी आहे का रे तू? कुठं खोडं गायब होईन तुला कळेल का? तू हाय नव्हता होता. अरे एखादा असं वाळूत पुरून टाकलेलं कळायचं नाही तुला. सांगितलेलं कळतं का? हे हां? चुकीचं आहे. सांगितलेलं कळतं का? काय चुकीचं आहे? हां कळतं? उपसून टाकलेलं कळन का? एक दोघं नवरा बायको सोडून आहेत का तुम्ही? काय बॅकग्राऊंड रे? कोणाच्या भपकेने तू निवडणुकीला उभा राहतोय? अरे दादा, निवडणूक म्हणजे विहिरीतलं पाणी उपसणे इतकं सोपं नाहीये. कचरा करून टाकते ना तुझे कचरा. विधिमंडळात साहेबांचा बघितलंय कचरा का? व्हायच्या आधी तुला गायब करते. आम्ही कशाला आहेत? आणि चल मी उडवलंय म्हणेन तुला. मी साहेबांना ओळखीत पण नाही. मी सगळं माझ्यावर घ्यायला तरी करू तुझा कार्यक्रम. काय करायचं मग आता? गोडीत बोलतोय ना, साहेब जेवढी अमाऊंट देते तेवढी घे आणि तुमचा सुखी संसार करा. पटलं? आता तर समोर देऊ शकत नाही. एकदा आता साहेबांच्या ऑफिसला यायचं, नाही तर साहेब परस्पर साहेब आपल्या फार्म हाऊसवर बोलून घ्या. ऐक 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 आत्ता अर्ज मागे घे. ग्रामपंचायतची इलेक्शन आलेत, त्यावेळेस बघू तुझं काय करायचं ते. साहेब तुला एखादं पद देतील ते कर ना. त्यांचे कार्यकर्ता हो, मोठा तालुका अध्यक्ष हो. चालतंय साहेब, तुम्ही म्हणता ना तसं. तुला तुझ्या गावात कामं पाहिजेत ना, तुला तालुक्यात कामं पाहिजेत आधी ना. घराचा विकास कर आणि मग तालुक्याचा विकास करायला चालू करू. हळूहळू जा ना. साहेब तुझे आहेत ना खंबीरपणे पाठीमागे. चालतंय साहेब, तुम्ही म्हणताना ते मान्य आहे मला. अरे राजकारण सोपं नाही दादा. राजकारण आधी शिकून घे आणि मग निवडणूक लढव. पण हे कोणाला कळून देऊ नका. आम्ही तुला सांगतोय. आता मी सांगतो तुला काय करायचं. तू फॉर्म भरलाय हे सगळ्यांना माहिती. तुझी पण इज्जत जायला नको म्हणून तू फक्त एवढंच सांगायचं की सध्याचे जे आमदार साहेब आहेत त्यांचं हे काम उत्कृष्ट आहे. मी त्यांच्यासाठी माघार घेतोय. बिनशर्त पाठिंबा देऊन टाकतो तुम्ही. बिनशर्त पाठिंबा. आता कसं मुद्द्याचं बोलला? अरे माझ्या सानिध्यात आले ना चांगले चांगले रस्त्यावरचे कुत्रे सुद्धा राजकारण शिकतात. तू काय चीज आहे? साहेबांचा तुमच्या डोक्यावरती हात राहिला ना, भरपूर झालं. साहेब चहा तरी घेऊन जा ना आपले. चल, चहा घेऊ, जेवण करू, चल. इथं बोलवलंय पण कोणी दिसत का नाही? कुठे गेले चहा आला वगैरे? काय माहिती आता, असं न सांगता तर नाही जायचं मला. आले या ऑफिसला काय. हा हा चालतंय साहेब. वहिनी, जरा गैरसमज झाला होता खरा, पण दूर झालाय. आमचा नाही, साहेबांचा तुमच्या. ऑफिसला येत जा. हा हा चला येतो. चल. बसा, का करायचंय मुक्काम तुम्हाला? या बरं का साहेब. हो. बाकी काय असलं तर काय राग मनात धरू नका. नाही नाही. आम्ही सोडतो, तुम्ही सोडा. हा चालते. आणि कामांचं काय असलं मी फोनवर बोलून तुमच्याशी. फोन करायचा नंबर आहे का? हा हा मिटलं ना सगळं? थोडा आमचा गैरसमज झालता. आता कसं आहे, त्यांनी आपली कामं करायचं मंजूर केलंय ना, म्हणलं घ्यावं मिटते.
जाऊ द्या, बरं झालं गोडी गोडी तुमचा विषय मिटला. मला तेच टेन्शन आलं तर उद्या नको काय कमी जास्त व्हायला आपलं. हा बरं चला. हां चला.